मित्रांनो, हॅलो, नमस्कार, गुड आफ्टरनून. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या आत्ताच्या ब्लॉगमध्ये. तर झाले का सगळ्यांचे दुपारचे जेवण? तर माझं नाही झालेलं. माझं डोकंच खूप दुखायला लागलंय आणि व्हिडिओ बनवायला एवढा इंटरेस्ट येईना झालाय, कारण कमेंट खूपच वाईट वाईट यायला. आता आले मी झाडाखाली, बघू शकताय कसलं मस्त वातावरण आहे आमच्या इथलं. बघा कसलं भारी लोकेशन आहे व्हिडिओ बनवायला. एक झोका खेळू का मी पहिलं? हे बघा आता मी झोका खेळतीये. कुणा कुणाला आवडतंय झोका खेळायला बघू शकताय आणि येऊ बी शकताय झोका खेळायला. आमच्याकडे झोका कंटिन्यू अवेलेबल आहे. मसड मारायली बघा कसं शिंग हलवायली. तर भावांनो आणि बहिणींनो, पोरं शाळेत जाणार आहेत. आज आहे रविवार. आज आमच्या इकडं बनसारोळ्याचा बाजार असते. काम पडलं तर जाईन बाजारला, नाहीतर मग उद्या मला आंबेजोगाईला जाऊन पोरांना सामान आणावं लागेल. इलेक्शन चालू आहे त्यामुळं तरी 21 तारखेपर्यंत लेटच भरणार आहे वाटतं शाळा. तरी बी सगळी तयारी करून ठेवायची. आता पोरं लावायचे. खूपच वाईट वाटायले पोरांना शाळेत लावायचं, कारण खूप असं मोकळ्या मोकळ्याच रानात राहिलेली लेकरं. बघा असं पटांगणात घर आहे आमचं, तुम्हाला दाखवते. ते बघा तिकडं घर आहे आमचं आणि सगळं मोठं मोकळं पटांगण आहे. हो का इकडं बी बघा. तर अशा पटांगणात वातावरणात लेकरं राहिलेली आणि इंग्लिश मिडियमला चालली आहेत, मराठी शाळेत शिकलेली लेकरं. खूप वाईट वाटतंय, पण काय करणार आता, विलाज नाही. आणि मला पण नोकरी बघायची दुसरी. सगळ्यांना वाटतंय मी इथंच राहावं, नोकरी नाही करावी, पण मी इथं नाही राहणार. मी कुणाचं ऐकणार पण नाही. मी कुणी काही बोललं म्हणलं कमेंट टाकल्या तरी मला जे मनाला योग्य वाटते तेच मी करणार आहे. मला 2-3 जागेवरचे फोन आलते, पुण्यावरनं पण आलता नोकरीसाठी सिक्युरिटी गार्डच्या. पण मी म्हणजे माझ्या पोरांचं ॲडमिशन करायचे म्हणून थांबले. आणि अहमदपूरहून पण कॉल आलता, पण तिकडं मी गेले नाही, कारण माझं इथलं काम महत्त्वाचं होतं म्हणून थांबले. असं नाही की मला नोकरीच नाही म्हणून मी जाईना इथं थांबायला लागले, असं काही नाही आहे. तर माझ्या मुलांच्या ॲडमिशनसाठी मी थांबलेले आहे इथं. कारण मी आता पहिलं वेटरमध्ये जॉब करायला गेलते तेव्हा मला खूप नाही का पळापळी झाली. तिकडं भूमला जाऊन लेकरांचे कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे भूम म्हणजे माझं सासर, तिकडं जाऊन तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, भूम एक तालुका आहे माहितीच असेल तुम्हाला. तर तिथं जाऊन मला कागद काढावं लागली. 4-5 चक्रा झाल्या तिकडं. मग मला नाही का कामावरून काढून टाकलं, मला घरी यावं लागलं. तर त्यामुळं मी इथं थांबलेले आहे. कळालं तुम्हाला? सगळ्यांना वाटतंय मला नोकरी नाही, मला कोणी लावत नाही. 100 नोकऱ्या पडल्यात न शिकलेल्या पण ह्याला. पण कसं आहे, मला परवडत नाही. एकतर मी वेटरमध्ये जॉब बघायले, परत जेवढं होईल तेवढं होता येईल तेवढं वेटरमध्ये शोधायला लागले. कसं आहे, तुम्हाला काय बोलायला जाते, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. हे बघा कढीपाला कसा आला इकडं, बघा इथं पण आहे. हे बघा इथं पण आहे. हे सगळा कढीपालाच इथून तिथून. आणि ते सगळ्यात मोठं झाड तिकडं ते बघू शकता इथे, ते पण कढीपाल्याचंच आहे. व्हिडिओ बनवत बनवत लेकरं बनवू देत नाही त्यामुळं खाली आलेला. कसं आहे, ज्या मुलीला नवऱ्यानं सोडून दिलंय, ज्या मुलीला नवरा वारलाय, त्यांचं असंच लोक बोलतात. पण जास्तीत जास्त मला का बोलतात एवढं मला काहीच कळलं. मीच काय जगाच्या आखरीत असं वेगळं करते, मला का कळत नाही ते. तर डोकं एवढं हँग होते ना कधी कधी, भलतंच उगं लय हँग होते डोकं माझं. चुकी सगळी त्या माणसाची, त्यानेच मला सोडून दिलं. त्याचं डोकं शेण खायला गेलेलं आहे म्हणून त्यानं सोडून दिले. आणि लोक मला नावं ठेवायला लागलेत. त्याला कोणी का नावं ठेवणार का? आम्ही पोरीच्या जातीला येऊन काही पाप केलंय का? तुम्ही गड्या माणसाला नावं ठेवत नाही. हा तो व्हिडिओ काढत नाही, जगाला दाखवून देत नाही. आम्ही दाखवून देत होतो आमची रिअल परिस्थिती, म्हणून आम्हाला तुम्ही नावं ठेवतोय. पण त्या भाड्यानं हरामीनं माझ्यासोबत काय काय केलंय तुम्हाला काय माहिती. आता सुरुवातीपासून लय अत्याचार लय अन्याय सहन केलाय मी, ते फक्त मलाच माहिती. आणि एवढं घाण बोलणं त्यांचं आरवाच्या भाषेमध्ये, मला ते शिव्या सांगू वाटाना. तुम्हाला शिव्या सांगितलं की तुम्ही म्हणतात काय हिनं
टाकून दिलेली आहे, कसलं बी बोलते. त्यामुळं मला तुम्हाला त्यांचं बोलणं सांगावं वाटत नाही. 10 नवरे कर, तिकडंच जा पोरं घेत. माझं तोंड पळपुटावणीच आहे, मी दिसायला सुंदर दिसत नाही. असून वळिंबा नसून कोळंबा होते मी त्यांच्या नशिबाला. माझ्यामुळं पाय मोडला होता सासऱ्याचा. तीर म्हणायचा तुझे तुकडेच करतो. आता काय सांगावं तिचं बोलणं, एवढं घाण 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 की विचारूच नका. हे असं 2-4 वर्ष चाललं. लय सहन केला जात, कुत्र्यावानी बडवायचे, मार खायचे, मी इकडे यायचे राहायचे. त्याची खुडकी मोडण्यासाठी मी इकडे राहिले होते खरं. पण तेव्हा माझीच खुडकी मोडायला चालू केली, माझीच खुडकी मोडाय बसले. पण एवढ्या नीच आटीथटीच्या माणसाच्या जीवावर मी बी ठरवलं की आटीतटीनंच आपण बी राहायचं आणि जगून दाखवायचं. आता त्या बैल भाड्याचा मला फोन येत नाही अजिबात. खरं तर त्या बैल भाड्याचा मला फोन येत नाही, बैल भाड्या मला बोलत नाही. आणि तो बैल भाड्या मुताऱ्या पिऊन हिंडतोय तिकडंच. पोरांचं ॲडमिशन करताना तुम्हाला माहिती आहे, मी त्याचे कागदपत्र डॉक्युमेंट्स मागितले होते, दिले नाहीत मला. तर दिले नाहीत तर दिले नाही. मी बी जीवाचं रान केलं आणि तो मला म्हणला होता काष्ट काढणं लय कठीण आहे. मी काढलं बी आणि शाळेत नेऊन दिलं बी. आणि आता लेकरं जायची वेळ आली बी. 10वीपर्यंत फ्री आहे शिक्षण तिथं. तोपर्यंत पुढच्या शिक्षणाची तयारी करून ठेवते मी. जर त्या लेक माणसाला खरंच त्याची चुकी नसती ना, तर त्यानं काष्ट का दिलं नाही? मग माझी चुकी मान्य करते मी. त्याच्या लेकराने काय केलं? त्याचे बाग तोडलाय का? त्याचा हातपाय मोडलाय का? त्याचं काही नुकसान केलंय कुठल्या गोष्टीचं का? त्याची बदनामी केली? काय केलं लेकराने? काहीच नाही. त्यानं संध्याकाळी रोज माझ्यापाशी झोपाय आला, मज्जा मारली मस्त. एक नाही 2 लेकरं पैदा केले, कंड आणून पैदा केले ती बी. आणि ह्या माणसानं त्याच्या रक्तापासून तयार झालेल्या लेकरांना 1 रुपयाची सध्या मदत कधी केलेली नाही आणि करीतही नव्हता. जो माणूस बायको करतो, लेकरं पैदा करतो, तेव्हा त्याला संसार कोणासाठी करतो किंवा आपल्याला बायको आणि लेकरं आहे. ह्या माणसानं आमच्यासाठी काय केलंय? आम्हाला एवढ्या कपड्याची बी आशा नाही, एवढ्या बी सगळं मी केलंय पट्ट्यानं आणि आता बी मीच करते. आणि तो जर चांगला असता ना, तर तुम्हाला सांगते मी, त्यानं माझ्या लेकरांचं काष्ट देऊन टाकलं असतं आणि लेकरांचं ॲडमिशन सुखासुखी झालं असतं. म्हणजे ॲक्च्युली मला हे म्हणायचं होतं की मला एवढी बेजारी करून घ्यायची गरज लागली नसती. त्या नराधमानं दिलं असतं तर. आणि त्या नराधमाला मला प्रॉपर्टीत हक्क मिळू द्यायचा नाही, मला घटस्फोट द्यायचा नाही, मला दुसरं लग्न करू द्यायचं नाही, मला असंच मारायचं जाळून. काय म्हणता? पण तुला वाटतं का रे मी लग्न नाही करू शकत? आता एका पायावर लग्न करू शकते, पण मी ना तुझ्यासारखी लाज सोडून दिलेली नाही. मी म्हणते काय की बाबा लेकरांचं वाटोळं होईल, आपल्याला काय नवरा भेटन, आपलं आयुष्य आपण सुखात जगतो, किंवा नाही बी भेटला तरी मी सुखात जगन. पण त्या चिमुकल्यांचं कोण बघणार आहे? आणि सोपं नसतं. शिक्षण झालेलं नाही, प्लस एकटी, वय आहे 27 वर्ष माझं, आणि इथं राहते 7 वर्ष झालं त्याला इथं राहते मी आईवडिलापाशी. तर 3 वर्ष व्यवस्थित होतं माझं. त्याच्यानंतर 2 वर्ष मंजुरी केली आणि 3 वर्ष झालं बाहेर जॉब करायला गेले मी. 2-3 वर्ष जॉब केला बाहेर आणि अजून बी जॉबच करायचा आहे मला बसायचं नाही. कारण मला माझ्या घरातले माहेरचे बी माणसं 1 रुपयाचाही सपोर्ट करत नाहीत. आणि मला इथं नाही राहण्याचं कारण म्हणजे माझ्यामुळं माझ्या भावाचं घर वाटोळं होणे, किंवा मला 4 लोक म्हणून किंवा इथं राहते. आणि किती जरी त्यांच्या चुका असल्या तरी लोक माझ्याकडेच बोट उचलतात, हिचीच चुकी आहे म्हणून. आणि नाही का, आता सोशल मीडियावरचे पण तुम्ही लोक बी मलाच म्हणताय माझी चुकी आहे, हीच बेकार आहे, ही अशी आहे म्हणूनच हिच्यावर वेळ आली. एनिवे, मी नाही लक्ष देत. ठीक आहे, मी अशी आहे म्हणून माझ्यावर वेळ आली, नो प्रॉब्लेम. पण एवढं लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीला मी सामोरं जाते. आणि जी परिस्थिती आली ना माझ्यावर, त्या परिस्थितीत एकदम खुश आहे मी, एकदम खुश, मजेत. मला म्हणते जीन्स घालते, ड्रेस घालते, सगळी दुनिया घालते, पण मी घालते म्हणून माझं का खटकतंय माहीत नाही.
आणि त्या बैल भाड्याला तर एवढं माझं देखवत नाही, एवढं देखवत नाही. आता काय सांगू तुम्हाला. त्या बैल भाड्यानं माझ्यावर तर केला अन्याय, पण आता परत माझ्या पोरांवर अन्याय करायला चालू केला. त्याला वाटलं असं हिचे लेकरं चांगल्या शाळेत शिकले तर ह्यांना नोकरी लागन बाय चान्स भविष्यामध्ये. मग आमचं कसं चांगलं झालेलं ते कोण त्याला. आमचं असंच वाईट व्हावं, आम्ही असंच भीक मागत हिंडावं, आमचं वाटपुळं व्हावं हेच त्याला वाटतंय. आमचं कुठं चांगलं होऊ नये. त्यामुळं त्या माणसानं आम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलं. त्याचं आधार कार्ड पण मला दिलं नाही. माझं आधार कार्ड अपडेट नाही अजून. माझ्या लग्नाला 11 वर्ष झाले, पण मी हार मानली नाही. मी माझ्या बापाच्या नावानं, त्याचं नाव मी का लावलं होतं लेकरांच्या मागं, की मोप लेकरं त्याचे आहेत, पण नाव माझं लावायचं होतं मला. पण मी माझ्या मनात असं नव्हतंच माझा एवढा खेळखंडोबा करणार आहे ती म्हणून, मला कायमचं सोडून देणार आहे ही गोष्ट माझ्या लक्षात कधीच आली नाही. मी म्हणलं नाही लेकरं झाले तर आता कुठं असतं होय म्हणलं घर मोडायचं, माहेरात राहायचं आणि त्यांना तिकडं राहायचं. आणि ठीक आहे 6 महिने राहिले, वर्ष राहिले किंवा 2 वर्ष राहिले, तरीही असे लई नवरे बघितलेत की त्यांच्या बायकोला ती पळत आणायला जाते, चल बाई म्हणते, समजून सांगून मायादया लावून लाडीगुडी लावून घेऊन जातात आणि परत त्यांचं चुका सुधरून परत आयुष्याची सुरुवात करतायत आणि सुखानं त्यांचं आयुष्य जाते. तसं माझ्या आयुष्यात झालंच नाही हो. माझ्या आयुष्यात त्यांनी जास्तच राखेल, इस्त्यावर राखेल ओतून जाळ करून ठेवलाय मोठा. आणि शेवटी मी बाहेर पडले. माहेरातले लोकांनी दुर्लक्ष केलं त्यामुळं बाहेर पडले, व्हिडिओ बनवायला चालू केले. आता तर त्यानं मला चुकीचं समजायला चालू केलं आणि हो लय वेळेस बोलून दाखवले मला. आणि त्याचं म्हणणं आहे की मला लय नको नावं ठेवते, काय कमेंट करते, काय घाण बोलते, तुला कोण चांगलं म्हणते. तर मी स्वतः मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून मी जन्माला आलेच नाही. मला सगळे वाईट म्हणले तरी मी खुश आहे. माझ्यावर फुलं पडतात म्हणते मी. मला काहीच बिलकुल घंटा बी फरक पडत नाही. तुला फरक पडते लोक काय म्हणल्यावर, मला पडत नाही. कारण मी जर लोकांचा विचार केला असता ना तर आतापर्यंत असं एखाद्या झाडाला लटकले असते, माझ्यावर हराळी उगवली असती आतापर्यंत. पण मी लोकांचा विचार करून जगणारीच नाही आणि मला करायचा नाही. आणि हिथून पुढं बी आणि आत्तापर्यंत बी हिथून पुढं बी मला जसं वाटतंय तसंच वागणार आणि वागत आले. व्हिडिओचं तर काय ती माझ्यासाठी चिल्लर गोष्ट झाली आणि राहणीमान बी चिल्लर गोष्ट झाली. चांगलं राहणं, चांगलं खाणं, चांगलं बोलणं, बसणं, उठणं, एन्जॉय करणं हीच आपली खरी लाईफ आहे. लोक काय म्हणायलेत ह्याचा विचार कधीच करणार नाही मी. आणि माझ्या तर सगळेच विरोधात आहेत. माझ्या सासरचे तर फुल विरोधात, पण गाववाले सध्या विरोधात. की मी म्हणजे विरोध म्हणजे कसा, माझ्याकडे काय लई प्रॉपर्टी नाही पण ते माझं लई गू खात्यात की ही व्हिडिओ बनवती ही चांगली नाही असं त्यांना वाटतंय. हे त्यांच्या मनामध्ये खेळतंय, पण मला बिलकुल काय वाटत नाही की मी चांगली. मला माहिती आहे आपल्याला जे योग्य वाटतंय तेच आपण करायचं. मी तर पोरं शिकवणार आहे माझ्या बळावर आणि मी कुठंच खचून गेले नाही. हा रडते, कधी टेन्शन येते मला, पण खचले नाही. परत उठून हिमतीनं मला एवढं माझ्या वडिलांनी मारलं त्या दिवशी. हे बघा ह्याच रानात मला मारलेलं, तरी बी मी उठले. मला 2 दिवस 3 दिवस सुधार बसलं. परत मी हिम्मत धरून बाहेर राहिले 8-15 दिवस. परत इथं आले मी हिमतीनं. त्यांच्यासमोर व्हिडिओ काढते, मला जे वाटते ते मी करते. फक्त चुकीच्या गोष्टी काही करत नाही, कारण मलाच ते आवडत नाही. कारण मला माझा फुकटचा कुणाला फायदा नाही घेऊ द्यायचा. असे लय लोक आहेत फायदा घेणारे. एकटं राहिलेलं बरं कधी बी. तर मला तुम्हाला बरंच काही गोष्टी शेअर करायच्यात, कारण लय जणांचा गैरसमज आहे की माझी काहीतरी चूक झाली आहे आणि मी असं व्हिडिओ बनवते म्हणूनच मला सोडून दिले. पण तुमचा लवकरात लवकर मी गैरसमज दूर करीन. त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. कुणी चॅनेलवरती नवीन असाल तर, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील आणि माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आणि तुमचा गैरसमज पण दूर होईल. तसं म्हणायचं कुणाचा गैरसमज नाही दूर होणार, कुणाला जे वाटतंय तेच बोलणार आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही आहे, बोला, बिंदास बोला. पण फक्त त्या नराधमाची चूक आहे एवढं कायम लक्षात ठेवा. नराधम म्हणजे तो मला दिलंय ते गावातला माणूस. गाव नव्हतं म्हणायचं, सॉरी, पण गावातला माणूस टाकून दिलेली. तुम्हाला एकाच बाजूची चूक दिसते.
लेडीजची, ती पण मी थोडी नाही का ॲक्टिव्ह आहे, डान्स करते, ॲक्टिंग करते, गाण्यावर व्हिडिओ बनवते, सोशल मीडियाला दाखवते, त्याच्यामुळे मी तुम्हाला चुकीची वाटते ना. वाटू द्या. त्या तुकाराम महाराजाची एक म्हण आहे बघा, आता ती मला आठवत नाही, त्या म्हणीप्रमाणे मला नावं ठेवले तरी काही फरक पडत नाही. सगळे नावं ठेवतायत मला, माझे नातेवाईक ठेवतायत, घरातले ठेवतायत, बाहेरचे ठेवतात, तरी बी मला वाटते तसंच मी जगते आणि मी तसंच जगणार. माझ्याजवळ नाही जरी कुणी आलं ना तरी मला काही फरक पडत नाही. एकटं यायचं, एकटं जायचं, शेवटी आपण येताना एकटं आलो आणि जाताना पण एकटं जाणार आहोत. ह्या गोष्टीचा विचार करूनच मी चालणार. तर चला आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पूर्ण माझ्या सासरची कहाणी डबल मी सांगणार आहे. ऐकून थोडा धक्का पण बसेल तुम्हाला. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. चला, बाय बाय.